श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 31 मे 2026 वार रविवार आणि या दिवशी आलेली आहेत अधिक महिन्यातील पौर्णिमा. प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा येते आणि प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व हे सुद्धा वेगवेगळं असतं. सध्या अधिक महिना सुरू आहे आणि हा अधिक महिना धार्मिक दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा मानला जातो. या महिन्यामध्ये येणाऱ्या पौर्णिमेला विशेष महत्त्व दिले जाते, कारण ही पौर्णिमा 3 वर्षातून एकदा येते. जेव्हा अधिक महिना येतो तेव्हा अधिक महिन्यामध्ये ही पौर्णिमासुद्धा अधिक येते आणि म्हणून या महिन्यात येणाऱ्या प्रत्येक दिवसाला एक विशेष महत्त्व असतं. यंदा उद्या 31 मे रोजी अधिक महिन्यातील पौर्णिमा एक अत्यंत दुर्मिळ योग घेऊन येत आहे. या दिवशी रवियोग, सिद्धिचार योग असे अनेक अत्यंत शुभयोग तयार होत आहे. धार्मिक मान्यतेनुसार या महासंयोगावेळा काही खास उपाय तुमचे झोपलेले नशीब जागे करतील आणि घरात पैसा हा खेचला जाईल. अधिक महिना हा भगवान विष्णूंचा आवडता महिना म्हणून ओळखला जातो. या महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला लक्ष्मी नारायणाची पूजा केल्याने सामान्य दिवसापेक्षा खूप जास्त अधिक पटीने फळ मिळतं. जर तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नसेल, वायफळ खर्च होत असेल, तर या दिवशी केले गेले उपाय थेट माता लक्ष्मीची कृपादृष्टी मिळवून देत असतात. आणि म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. उद्या रविवार अधिक मासातील पौर्णिमेला सकाळीच घराच्या उंबरठ्यावर ठेवा ही एक वस्तू. एका रात्रीत कोणताही शत्रू संपेल, घराकडे लक्ष्मी आकर्षित होईल, 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. आयुष्याचं सोनं हे झाल्याशिवाय राहणार नाही. तर अशी कोणती वस्तू आहे जी आपल्याला उंबरठ्यावर ठेवायची आहेत, हा उपाय कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच हाईप बटन देखील क्लिक करा. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा अत्यंत प्रभावी आणि सात्विक उपाय आहे. हा उपाय आपल्याला उद्या दुपारी 12 वाजण्याच्या अगोदर करायचा आहे. 12 वाजण्याच्या आत आपल्याला अशी एक वस्तू आहे जी घराच्या उंबरठ्यावर ठेवायची आहेत. अधिक महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी रवियोग निर्माण होत आहे. या योगावर काही उपाय जर आपण केले तर सर्व प्रकारचे दोष नष्ट होतात. हा योग यश देणारा मानला गेला आहे. तसेच या दिवशी चंद्र आणि गुरु शुभ स्थितीमुळे इतर लाभकारी योग देखील तयार होत आहे आणि म्हणून आपल्याला हा उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे. जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय प्रत्येक घरामध्ये केलाच गेला पाहिजे, कारण या दिवशी आपण जे काही उपाय करतो तर त्या उपायाचा आपल्याला दुप्पट पटीने फळ प्राप्त होते. ज्या घरात उद्या या अधिक महिन्यातील पौर्णिमेला हा एक उपाय केला जाईल त्या घरात अखंड लक्ष्मी नांदेल. कारण आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की पौर्णिमेचा दिवस हा साक्षात धनाची देवी म्हणजेच माता लक्ष्मीला समर्पित आहे. या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वीवरती भ्रमण करत असते. चंद्रप्रकाशातून अमृताचा वर्षा होत असतो आणि म्हणून हा दिवस धनप्राप्तीसाठी, लक्ष्मी प्राप्तीसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो. आणि म्हणून जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील, आलेला पैसा तुमच्या घरामध्ये टिकत नसेल, छोटा मोठा उद्योग व्यवसाय आहे तो व्यवस्थित चालत नाही, किंवा घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असतील, घरामध्ये सतत आजारपण असेल, आलेला पैसा हा फक्त आजारपणामध्येच निघून जात असेल, मुलं सतत हट्टीपणा करत असेल, तर हा उपाय तुम्ही नक्की करा. जर तुम्ही उद्या या पौर्णिमेला हा उपाय जर तुमच्या घरामध्ये केला तर तुम्ही स्वतः तुमच्या घरात बदल बघू शकतात.
तुमच्या घरामध्ये ज्या काही अडचणी समस्या सुरू होत्या, जी काही किरकिर सुरू होती, जी काही भांडणे सुरू होती किंवा ज्या काही आर्थिक समस्या सुरू होत्या, तर त्या कुठेतरी तुम्हाला कमी झालेल्या नक्कीच जाणवतील. बऱ्याच वेळा तुम्ही बघितलं असेल, जेव्हा तुम्ही दुसऱ्यांच्या घरी जातात, तिथं गेल्यानंतर तुम्हाला खूप छान प्रसन्न वाटतं. त्या घरामध्ये तुम्हाला जास्त काळ थांबावंसं वाटतं. त्या घरात खूप जास्त प्रमाणामध्ये सकारात्मक लहरी आहेत असं आपल्याला वाटत असतं. त्या घरातून जेव्हा तुम्ही आपल्या स्वतःच्या घरात येतात, तेव्हा अचानक आपली चिडचिड व्हायला लागते. आपल्याच घरामध्ये आपल्याला थांबावंसं वाटत नाही किंवा आपल्या घरामध्ये कोणतेही काम करण्याची आपली इच्छा होत नाही, की सारखं झोपून राहावं असं वाटतं. आपल्या घरात काहीतरी दोष आहे किंवा काहीतरी निगेटिव्हिटी आहे, काहीतरी नकारात्मक ऊर्जा आहे असं आपल्याला सतत वाटत असतं. जर आपल्या घराला कोणी दोष लावलेले असतील, कोणी नजर बाधा केलेली असेल, तर नक्कीच आपल्या घरामध्ये यासारख्या समस्या येत असतात. परंतु जर तुम्ही अधिक महिन्यातील पौर्णिमेला तुमच्या घरात काही महत्त्वाच्या गोष्टी केल्या, तर या सर्व समस्या ज्या आहेत तर त्या कुठेतरी कमी होताना तुम्हाला नक्कीच दिसतील. एवढंच नाही तर तुमच्यामध्ये किंवा तुमच्या कुटुंबामध्ये असणाऱ्या सदस्यांमध्ये काही वाईट विचार असतील, काही नकारात्मकता असेल, तर तीसुद्धा 100% या उपायाने दूर होईल. हा उपाय इतका प्रभावी आहे की हा उपाय केल्याने घरामध्ये नेहमी बरकत राहील. माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या घरात सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य हे कायम टिकून राहील. घरामध्ये ज्या काही पैशांच्या अडचणी सुरू होत्या तर त्यासुद्धा दूर होतील. घरात चहूबाजूने पैसा येऊ लागेल. तुम्हाला भाग्याची, लक्ष्मीची साथ मिळेल आणि माता लक्ष्मी ही सदैव तुमच्या घरावर प्रसन्न राहील. कारण लक्ष्मीला आपल्या घरामध्ये टिकून ठेवण्यासाठी आपल्या घरातील वातावरण हे शांत, अनुकूल आणि प्रसन्न असणं हे खूप महत्त्वाचं असतं. ज्या घरामध्ये शांतता असते, वातावरण प्रसन्न असते, तिथेच लक्ष्मी वास करत असते. आणि म्हणून पौर्णिमेच्या दिवशी काही गोष्टी करणं खूप महत्त्वाचं असतं. कारण काही दिवसांचे धार्मिक महत्त्व हे खूप जास्त असते. आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात आणि पौर्णिमेच्या दिवशी केलेले उपाय हे कधीही वाया जात नाही. त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते. आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे. स्वच्छ स्नान करायचं आहे. प्रत्येकाने अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद आणि थोडंसं गोमूत्र टाकून स्नान करायचं आहे. कारण अधिक महिन्यामध्ये स्नानाला विशेष महत्त्व असतं. या 2 वस्तू टाकून तुम्ही स्नान केले तर तुमचं शरीर, मन, आत्मा हा शुद्ध आणि पवित्र होतो. जे काही नकारात्मक विचार तुमच्या मनामध्ये आहेत तर ते सुद्धा दूर होतात. म्हणून ह्या 2 वस्तू टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे. स्नान करून झाल्यानंतर तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे. त्यामध्ये शुद्ध पाणी भरायचं आहे. त्यात थोडंसं गंगाजल, चिमूटभर हळद टाकायचे आहेत आणि हे पाणी आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर शिंपडायचं आहे. उंबरठ्यावरती शिंपडायचं आहे. उंबरठ्याच्या बाहेरसुद्धा शिंपडायचं आहे आणि त्यानंतर एक स्वच्छ कपडा घेऊन ते तुम्हाला पुसून काढायचं आहे. यामुळं राहू दोष आणि नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती दूर होते. रात्रभर आपल्या घराबाहेर जी काही नकारात्मकता येऊन थांबलेली असते तर तीसुद्धा संपूर्णपणे नष्ट होते. म्हणून मुख्य प्रवेशद्वारावरती उपाय करण्या अगोदर तुम्हाला हे खूप महत्त्वाचं काम करायचं आहे. यानंतर काय करायचं आहे, थोडीशी हळद घ्यायची आहे. हळदीमध्ये गंगाजल टाकायचं आहे किंवा थोडंसं पाणी टाकायचं आहे. हळदीची पेस्ट तयार करायची आहेत आणि यानंतर तुम्हाला उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे. जे आपण प्रत्येक महिन्यातील पौर्णिमेला, अमावस्येला, गुरुवारी किंवा विशेष तिथीवरती करत असतो. उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करणे हे खूप जास्त शुभ मानलं जातं. या पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी आपल्या घरात 7 वेळा येऊन जात असते. विष्णू पुराणानुसार 7 वेळा माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत असते आणि तिला आपल्या घरात आकर्षित करण्यासाठी, आपल्या घरामध्ये स्थिर ठेवण्यासाठी उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करणं हे खूप महत्त्वाचं असतं. एवढंच नाही तर हे हळदीचं लेपन लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करत असते. नकारात्मकता जी आहे तर ते आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही. उंबरठ्यावरती हळदीचं लेपन केल्यानंतर तुम्हाला कुंकवाचा थोडासा गंध तयार करायचा आहे आणि उंबरठ्यावरती तुम्हाला 5 त्या कुंकवाचे टिळले जे आहे तर ते लावायचे आहेत. म्हणजेच आपण बघा, जेव्हा आपल्या घरामध्ये पूजा असते
तेव्हा आपण कलश पूजा करत असतो. कलशावरती आपण ज्या प्रकारे 5 कुंकवाच्या रेषा ओढत असतो ना, तसेच तुम्हाला तुमच्या उंबरठ्यावरती 5 टिळे कुंकवाचे ओढून घ्यायचे आहेत. त्यानंतर काय करायचं आहे, मूठभर तांदूळ घ्यायचे आहेत. तांदूळ घेताना अखंड घ्यायचे आहेत, कुठेही तुटलेले फुटलेले नसावे. असे थोडेसे तांदूळ घेऊन तुम्हाला उंबरठ्याच्या मधोमध ठेवायचे आहेत. एक मातीचा दिवा घ्यायचा आहे, त्यामुळे दुहेरी कापसाची वात लावायची आहेत. शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे. तूपच घालण्याचा प्रयत्न करा, तूप नसेल तर मग तुम्ही तेल घाला. यानंतर त्यामुळे तुम्हाला 2 लवंग टाकायच्या आहेत. ज्याला फूल असेल अशाच 2 लवंग टाकायच्या आहेत. हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून उंबरठ्यावर जे तुम्ही तांदूळ ठेवले आहेत तर त्या तांदळावरती हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे. दिवा हा तुम्ही सकाळी लावल्यानंतर ना कमीत कमी दुपारी 12:30 वाजेपर्यंत तेवत राहील एवढं तूप किंवा तेल घालायचं आहे. जर उंबरठ्याच्या मधोमध तुम्हाला ठेवणं शक्य नसेल तर मग काय करायचं, उंबरठ्याच्या उजव्या साईडला लावायचा. उजवी साईड म्हणजे जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता जी तुमची उजवी साईड असणार आहे तर तिथे हा दिवा लावायचा. परंतु शक्य असेल तर उंबरठ्याच्या मधोमधच तुम्हाला हा दिवा लावायचा आहे. यामुळे घरातील पैशांच्या आर्थिक अडचणी दूर होतात. आपल्या घरात जो काही अंधार आहे किंवा जी काही नकारात्मक ऊर्जा आहे किंवा जे काही दोष आहे तर ते दूर होतात. म्हणून असा दिवा अधिक महिन्यातील पौर्णिमेला उंबरठ्यावरती लावावा असे ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितले गेले आहे. त्यानंतर काय करायचं आहे, तुम्हाला 21 तुळशीची पानं घ्यायची आहेत, तुळशीपत्र घ्यायचे आहेत. आता तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही, अधिक महिन्यामध्ये तुळशीपत्राला खूप जास्त महत्त्व आहे. अनेक जण बघा या अधिक महिन्यामध्ये तुळशीपत्राचं व्रतसुद्धा करत असतात. म्हणजेच काय, दररोज भगवान विष्णूंना एक तुळशीपत्र अर्पण करतात आणि 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करतात. हे सुद्धा अधिक महिन्यातील एक व्रत आहे, एक प्रभावी सेवा आहे. म्हणून तुळशीपत्राला या महिन्यामध्ये खूप जास्त महत्त्व दिलं जातं. तर तुम्हाला 21 तुळशीची पानं घ्यायची आहेत, ती एका धाग्यामध्ये बांधायची आहेत. म्हणजे तुळशीच्या पानांची एक माळ बनवायची आहेत आणि ही जी माळ आहे ना ही तुम्हाला मुख्य प्रवेशद्वारावरती लावायची आहेत. डाव्या उजव्या साईडला किंवा मध्यभागी किंवा आपल्या डोरची जी कडी असते तिथे तुम्ही अडकवली तरीसुद्धा चालेल. जेव्हा आपण मुख्य प्रवेशद्वारावरती अशी तुळशीच्या पानांची माळ लावतो तेव्हा आपल्या घरातील सर्व दोष हे नाहीसे होतात. आपल्या घरामध्ये ज्या काही अडचणी सुरू आहे किंवा ज्या काही समस्या चालू आहे, जी काही संकट आहे, जी काही दुःख आहे तर ती कमी होतात. म्हणून अशी एक तुळशीच्या पानांची माळ तुम्हाला आवर्जून लावायची आहेत. किती दिवस ठेवायची, दुसऱ्या दिवशी काढून घ्यायची आहे आणि निर्माल्यामध्ये टाकून द्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावरती हा उपाय करायचा आहे. त्याचबरोबर हळदीने तुम्हाला मुख्य प्रवेशद्वारावरती एक स्वस्तिकसुद्धा काढायचं आहे. स्वस्तिकमधले 4 बिंदू आणि कडाच्या 2 लाईनसुद्धा द्यायच्या आहेत. स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे. मुख्य प्रवेशद्वारावरती स्वस्तिक काढल्याने घरात मंगलमय गोष्टी घडतात, घरामध्ये सर्व काही शुभ गोष्टी घडत असतात. म्हणून तिथे सुद्धा एक स्वस्तिक हे तुम्हाला आवर्जून काढायचं आहे. स्वस्तिक काढल्यानंतर ना त्या स्वस्तिकला हळद कुंकूसुद्धा तुम्हाला लावायचं आहे. त्याचबरोबर तुळशी वृंदावन असेल तर तिथेसुद्धा तुम्ही हळदीने एक स्वस्तिक नक्की काढा. वृंदावन नाही, कुंडीमध्ये तुळस आहे त्या कुंडीवरती स्वस्तिक काढा किंवा तुळशीजवळ तिथे खाली जागा असेल तिथे तुम्ही हे स्वस्तिक काढलं तरीसुद्धा चालेल. पण तुम्हाला तुळशीपाशीसुद्धा एक स्वस्तिक हे आवर्जून काढायचं आहे. त्याचबरोबर जर तुमच्या घराजवळ पिंपळाचं झाड असेल तर या पौर्णिमेच्या दिवशी सकाळी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करा. ते खूप जास्त शुभ मानलं गेलं आहे. या खास पौर्णिमेला थोडे पाणी, थोडंसं दूध, साखर किंवा गूळ मिसळून पिंपळाच्या मुळाला हे जल अर्पण करावं. यानंतर सायंकाळी पिंपळाच्या झाडाजवळ एक तुपाचा दिवा लावावा. ज्योतिषशास्त्रानुसार पिंपळाच्या झाडात साक्षात माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा वास असतो आणि हा उपाय केल्याने घरातील पैशांची चणचण ही 100% दूर होते. म्हणून तुमच्या घराजवळ पिंपळ वृक्ष असेल तर हा उपाय तुम्हाला उद्या आवर्जून करायचा आहे. सकाळी छान जल अर्पण करा सांगितल्याप्रमाणे, त्यामुळे थोडं दूध, साखर टाका, पाणी घ्या, ते अर्पण करा आणि संध्याकाळी तिथे एक दिवा लावा. नक्कीच त्याचा तुम्हाला खूप जास्त फायदा दिसून येईल. त्याचबरोबर बघा, पौर्णिमेचा थेट संबंध हा चंद्राशी असतो. या दिवशी चंद्र हा आपल्या 16 कलांनी परिपूर्ण असतो. तो त्याच्या प्रकाशातून अमृताचा वर्षाव करतो. त्यामुळे रात्री चंद्र उगवल्यानंतर त्याला अर्घ्य द्यायचा आहे.
एका तांब्यात थोडेसे पाणी घ्या, त्यात थोडंसं कच्चं दूध टाका, थोड्याशा अक्षता टाका, पांढरी फुलं टाकून चंद्रदेवाला अर्घ्य देऊन ओम सोम सोमय नमः या मंत्राचा जप करावा. यामुळे मानसिक तणाव दूर होतो. ज्यांना डोळ्याचे विकार आहे त्यांनी 1 मिनिटे चंद्राकडे पहा, डोळ्याचे विकार दूर होतात. मानसिक शांती जी आहे तर ती मिळत असते, तणाव दूर होतो. तसेच चंद्रदेवाचा आशीर्वाद हा देखील प्राप्त होतो. कुंडलीमधला जो काही चंद्रदोष आहे तर तो सुद्धा दूर होतो. त्यामुळे हा उपाय तुम्हाला करायचा आहे. त्याचबरोबर या पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी आपल्या देवघरातील माता लक्ष्मीची विधिवत पूजा करायची आहे. आणि पूजा करतेवेळी तुम्हाला माता लक्ष्मीला 11 पिवळ्या ज्या कवड्या असतात तर त्या माता लक्ष्मीसमोर ठेवून त्यांची पूजा करायची आहेत. पूजा झाल्यावर या कवड्या एका लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधून आपल्या तिजोरीमध्ये ठेवायच्या आहेत. हा उपाय तुमचा बँक बॅलन्स जो आहे तर तो वेगाने वाढवतो. आणि कवड्या या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि पौर्णिमेच्या दिवशी हा उपाय करायला खूप जास्त महत्त्व आहे. तर हा एक उपाय देखील तुम्ही करू शकता. तसेच या दिवशी माता लक्ष्मीला खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे. मखाण्याची खीर असेल तर अतिशय उत्तम, नसेल तर तांदळाची खीर तुम्ही बनवा आणि त्याचा नैवेद्य तुम्ही दाखवला तरीसुद्धा चालेल. घरामध्ये सुतक असेल तर कोणताही उपाय करू नका. स्त्रियांना मासिक धर्म असेल तर ती स्त्री सोडून घरातील कोणताही सदस्य हा उपाय करू शकतो. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.